हडपसरमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बाळासाहेब किसन तुपे पाटील व रोहित बाळासाहेब तुपे पाटील यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। भाविकांनी मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विनय कामत। आपण पाहतात रिपब्लिकन 24 न्यूज। आवाज तुमचा बातमी। सध्या मी पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी अन्नदान वाटप केला जात आहे। आपल्यासोबत या संघटनेचे प्रमुख काही नेते आहेत। सर, काय सांगाल आजचा या कार्यक्रमानिमित्त? नमस्कार, मी रोहित तुपे, श्री स्वामी समर्थ। आज श्री स्वामी समर्थ दिन प्रकट दिन आहे। तर आमचं हे तिसरंच वर्ष आहे। तर आम्ही पहिल्या वर्षी अन्नदान छोट्या प्रमाणात केलं होतं। लोकांचा प्रतिसाद आम्हाला भरपूर त्यावेळेस लाभला। तर ह्यापेक्षा म्हणजे आम्ही अजून भरपूर लोक जेवढी येतात लोकांचे प्रतिसाद वाढतोय। तर तसंच स्वामींचं आम्ही जवळजवळ आता हे तिसरंच वर्ष आहे, पण पुढे जाऊन हे मोठ्या स्वरूपात आम्ही करायचं ठरवलेले। लोक गोरगरिबांपासून सर्व क्षेत्रातली लोक येतात दर्शनासाठी व स्वामींसाठी। एकूण किती लोकांचे तुम्ही दरवर्षी टार्गेट करून या ठिकाणी लोकांना त्याची सेवा द्यायचा प्रयत्न करता? तरी आम्ही गेल्या वर्षी जवळजवळ 501 लोकांचं की आम्हाला माहित नव्हतं की लोक एवढा प्रतिसाद देतील। तर दरवर्षी आम्ही स्वामी समर्थ महाराजांचं करायचं ठरवलेलं आहे। पण ह्या वर्षी लोकांचा इतका प्रतिसाद आहे आम्हाला दिसतोय। तर पुढच्या वर्षी आम्ही अजून वाढवायचा प्रयत्न करेल अन्नदानाच्या निमित्ताने व पुन्हा अजून सोशल काय असेल काम ते करायचं आम्ही हे करणार आहे। संघटनेचे आपल्यासोबत पदाधिकारी असतात, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमात? मी बाळासाहेब किसन तुपे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही स्वामी समर्थ महाराजांचं आयोजित करतो। प्रकट दिनाच्या निमित्तानं पहिल्या वर्षी आम्हाला प्रतिसाद मिळाला, खूप भरभरून मिळाला, आणि दुसऱ्या वर्षी मिळाला, आणि तिसऱ्या वर्षी तर फार मोठा मिळाला। गोरगरीब सर्वजण, राजकीय क्षेत्रातील बरेच जण येतात आणि शुभेच्छा देऊन जातात। रिक्षा संघटनेच्या वतीने आले सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाला आहेत, आणि विविध क्षेत्रातले कोण कोण या ठिकाणी कार्यक्रम उपस्थित होते? या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बरेच राजकारणी येऊन गेले। आपले लाडके आमदार चेतन विठ्ठल तुपे, त्यांचे चिरंजीव ईशान पाटील, त्यांचे चेतन पाटील आमदारांचे मिसेस या पण येऊन गेल्या। सोनाली वहिनी या पण येऊन गेल्या। अनेक क्षेत्रातले तुम्हाला या ठिकाणी भेटून देतात। हो, तसंच आम्ही आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून ही सेवा देतो व अजून सामाजिक कार्य सुद्धा करतो। आमदारांचा सपोर्ट असतो। तर आम्ही प्रत्येक वेळेस असं करायचं ठरवलंय की मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना किती सेवा देता येईल तसं आपण देत राहू, असं आम्ही ठरवलेलं आहे।